आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व ज्यांची ओळख करून दिली, शहराचे अध्यक्ष, ग्रामीणचे अध्यक्ष, आमच्या जिल्ह्याच्या महिलाध्यक्ष, शहराच्या महिलाध्यक्ष, बाकी सर्व जे पदाधिकारी आहेत आणि आमचे निरीक्षक वेदप्रकाशजी, प्रवीणजी गुंटे, बाकी जे सर्व मंडळी आहेत त्यांची आपल्याला इथे ओळख करून दिली. आपलं पत्रकार मित्रांचं आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सहकारी यांचं मी मनपूर्वक आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्वांचं स्वागत करतो. नागपूरला एक कार्यक्रम जरा थोडा लांबला आणि म्हणून मला इथे 20-25 मिनिटं उशीर झाला. थोडं आपल्याला वाट पाहावी लागली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण सर्व या पत्रकार परिषदेत आलात त्याबद्दल आपलं सर्वांचं स्वागतही करतो. संपूर्ण पश्चिम विदर्भाचा दौरा त्या निमित्तानं आम्ही काढलेला आहे. आज माझ्याबरोबर माजी मंत्री, माननीय आमच्या बुलढाण्याचे नेते आणि विदर्भाचे नेते ते सुद्धा येणार होते, डॉक्टर सिंगणे साहेब, पण त्यांची एका प्रकृती बिघडल्यामुळे ते आज येऊ शकले नाही. उद्यापासनं ते अकोल्यापासनं बरोबर येणार आहेत. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय चित्र आलं याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. नंतर विधानसभेची निवडणूक झाली, विधानसभेमध्ये काय निवडणुकीचे निकाल आलेत आणि हे विधानसभेचे निवडणुकीचे निकाल कशामुळे आलेत हे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातल्या संपूर्ण देशाला माहीत आहे. या संपूर्ण विधानसभेच्या निकालामध्ये अनेक बाबतीत संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये चर्चा झाली. ईव्हीएम डुप्लिकेट, मतदार याद्या डुप्लिकेट, मतदार ओळखपत्र डुप्लिकेट आणि म्हणून विजयी डुप्लिकेट, अशा पद्धतीचं संपूर्ण ही विधानसभेची निवडणूक झाली. याची आपल्याला सुद्धा अतिशय चांगली कल्पना आहे. इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून इलेक्शन कमिशनचे आता एक नवीन अध्यक्ष आले, एक गेले आता दुसरे आलेत. इलेक्शन कमिशनच्या अध्यक्षाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं पक्षपाती त्यानिमित्तानं त्यांचं धोरण होतं याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे. आताही तसं सांगण्यात येतं की एक बाहुलं गेलं आणि दुसरं बाहुलं आलं. आता या प्रकारची परिस्थिती इलेक्शन कमिशनची आहे आणि अशा परिस्थितीत आता सरकार, राज्यामध्ये सरकारच्या माध्यमातून काम चालू आहे. आणि या सरकारमध्ये प्रामुख्याने या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि त्यांच्या सहकारी नेत्यांनी जे जे आश्वासन दिले होते ते आता त्यांनी पूर्ण करावे अशी साहजिकच आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाच्या माध्यमातून मागणी आहे. मोठे मोठे भाषणं केले, आश्वासन दिलेत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. मला अजूनही अनेक नेत्यांचे भाषण आठवतात, त्याची क्लिपिंग सुद्धा आमच्याजवळ आहे. निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं विधानसभेच्या की आमचं सरकार आलं की आम्ही लगेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. आणि हेही सांगितलं होतं की कर्जमाफी करायला काही लागत नाही, 20,000 कोटी रुपये खर्च केला तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होते. पण शेतकरी आता वाट पाहत आहेत की आता सरकार येऊन 4 महिने झाले, केव्हा आमची कर्जमाफी होते. आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये वेतनावर जवळजवळ 1,73,000 कोटी रुपये खर्च होतात. 1,73,000 कोटी वेतनावर खर्च होतात. निवृत्ती वेतनावर जवळजवळ 14,000 कोटी रुपये खर्च होतात. आणि वेतन श्रेणी वाढ जी होते ती जवळजवळ 30,000 कोटीची त्याच्यामध्ये वाढ होते. वेतन श्रेणी वाढीवर 30,000 रुपये खर्च होतात.
इतक्या मोठ्या प्रमाणात आपण खर्च सगळ्या बाबीवर करत असताना शेतकऱ्यांसाठी आपण 20,000 कोटी रुपये खर्च करू शकत नाही आणि त्यांना कर्जमुक्त करू शकत नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे आमच्या पक्षाच्या माध्यमातून की शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे. नंबर 1, लाडल्या बहिणीच्या बाबतीत सुद्धा आपल्याला कल्पना आहे की लाडल्या बहिणीच्या बाबतीत आता सातत्याने मागणी होते की आमच्या लाडल्या बहिणीला जे 1500 नाही 2100 रुपये तुम्ही कबूल केले होते ते 2100 रुपये दर महिन्याला दिले पाहिजे. पण त्या बाबतीत सुद्धा शासन काही बोलायला तयार नाही. उलट ज्या लाडल्या बहिणीची संख्या होती विधानसभेमध्ये विरोधी पक्षाने सांगितलं 50 लाख लाडल्या बहिणी, ती संख्या कमी करण्यात आली अनेक निकष लावून. त्याच्यामुळे लाडल्या बहिणीला सुद्धा ज्या आमच्या लाडल्या बहिणीचं मतदान घेऊन तुम्ही निवडून आलात, सरकारी पैशातनं तुम्ही ज्या आमच्या लाडल्या बहिणीची मतं खरेदी करून निवडून आलात, त्या लाडल्या बहिणीवर त्यांना आपण जेव्हा त्यांचं मतदान घेतलं तर त्यांना या पद्धतीनं तुम्ही त्यांना डावलून त्यांना आता 50 लाख जे आता लाडल्या बहिणीची नावं कमी झाल्या ती कमी न करता त्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे 2100 रुपये आपण दिलेच पाहिजे ही सुद्धा त्यांना मागणी आहे. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सध्या काय चालू आपल्याला माहित आहे. मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार होतात, दिवसा ढवळ्या खून होतात. आमच्या नागपूरला आता 3 दिवसात 4 खून झाले. दिवसा ढवळ्या, महिलांवर अत्याचार, दिवसा ढवळ्या खून, गुंडांना राज्याश्रय देण्याचं काम त्या निमित्तानं चालू आहे. बीडमध्ये आपण पाहिलं, खोक्या, बोक्या, ठोक्या, काय काय नावं तिथं एक एक समोर येत आहेत. म्हणजे तुम्ही गुंडांना जर प्रोटेक्शन द्याल, त्यांना जर संरक्षण द्याल तर कायदा सुव्यवस्था कशी राहील हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आहे. बीडमध्येच पाहिलं आपण, अजूनही महादेव मुंडे किंवा संतोष आंधळेची हत्या किंवा तो अजून फरार आहे. महादेव मुंडेच्या हत्येच्या बाबतीत काय झालं त्याची सुद्धा राज्य शासन त्याचा तपास लावू शकले नाही. आणि अशा या पद्धतीनं मधल्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्याचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणात काही अनेक नेत्यांनी केलं. त्यामध्ये आपल्या विदर्भातल्या आमच्या नागपूरचेच सरकारमधील अनेकांचे अतिशय जवळचे प्रशांत कोरटकर याच्या बाबतीत सुद्धा काय झालं आपल्याला कल्पना आहे की त्याला घरामध्ये त्याला पोलिसांचं संरक्षण असताना सुद्धा पोलिसांच्या संरक्षणामध्ये तो फरार झाला, की पोलिसांच्या संरक्षणामध्ये त्याला फरार करण्यात आलं. आणि अशा पद्धतीनं त्याला सुद्धा संरक्षण देण्याचं काम राज्य शासनाच्या माध्यमातून चालू आहे. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आपल्याला सांगायची आवश्यकता नाही कशा परिस्थिती. असे अनेक प्रश्न त्या निमित्तानं सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. विधानसभेचं सत्र चालू आहे, सातत्याने अनेक बाबी त्या निमित्तानं पुढे येत असतात. पण हे जे 3-4 बाबी मी सांगितल्या, 3-4 महत्वाचे प्रश्न सांगितले, त्या बाबतीत राज्य शासनाने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. आमचा हा जो दौरा आहे पश्चिम विदर्भाचा, मी आणि डॉक्टर शिंगणे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचा, त्यामध्ये आता मधल्या काळामध्ये थोडी मरगळ आमच्या निवडणुकीचे ज्या पद्धतीचे निकाल आलेत आणि कशामुळे आले मी तुम्हाला सांगितलंच. त्यामुळे एक प्रकारची मरगळ थोडीशी होती. ठीक आहे, आता सगळं सेटल झालेलं आहे. आता हळूहळू आपली जी संघटना कशी चांगल्या पद्धतीने बांधता येईल त्याच्यामुळे आमच्या पक्षाच्या संघटनेचा आढावा घेण्यासाठी आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीनं संघटन कसं मजबूत करता येईल यासाठी हा दौरा इथे आयोजित केलेला आहे. आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करू आणि जे काही जनतेचे प्रश्न आहेत ते पूर्वीसारखेच लोकांमध्ये जाऊन त्याला वाचा फोडण्याचा आम्ही प्रयत्न त्या निमित्ताने करू. एवढंच आजच्या प्रसंगी ते सांगतो. याच्यानंतर जर काही आपल्याला काही विचार असेल तर आपण विचारू शकतो. असं आहे की विश्व हिंदू परिषदेने ज्या पद्धतीनं त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं
की महाराष्ट्रामध्ये जी औरंगाबादची कबर आहे ती राज्य शासनाने पुढाकार घेऊन काढून टाकावी, आणि जर राज्य शासनाने जर पुढाकार घेतला नाही तर आम्ही कार सेवा करून ती कबर त्यानिमित्तानं उखडून काढू, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. अतिशय दुर्दैवी असं वक्तव्य आहे. पहिलेच मी सांगितल्याप्रमाणे सध्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अतिशय गंभीर आहे, आणि अशा या परिस्थितीमध्ये असे प्रश्न काढून काही समाजामध्ये, हिंदू मुस्लिम समाजामध्ये द्वेष निर्माण करायचा आणि परत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडवायची, अशा पद्धतीनं हे वक्तव्य झालेलं आहे. त्यामुळे राज्य शासनाने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, आणि गांभीर्याने दखल घेऊन त्यानिमित्तानं कडक कारवाई केली पाहिजे की अशा पद्धतीनं द्वेषपर एकमेका जाती जमातीमध्ये जर अशा वक्तव्यामुळे होत असेल त्या बाबतीत उचित पावलं राज्य शासनाने लवकरात लवकर उचलली पाहिजे. महानगरपालिका स्थानिक निवडणूक लवकर घेण्यात यावी अशी आपण मागणी केली आहे, तर कशावरून हे उशीर होत आहे, काय सांगाल? काय बिचारे थकून गेले, ज्यांना आता नगरसेवक म्हणून उभं राहायचं आहे, जिल्हा परिषद सदस्य उभं राहायचं आहे, पंचायत समिती सदस्य म्हणून उभं राहायचं आहे, ते वाट पाहून पाहून थकून गेले. केव्हा निवडणुका लागणार? काही काही नगरपालिकेचे 4-4 वर्ष झाले, महानगरपालिकेला 3-3 वर्ष झाले. तुमच्या नागपूर अमरावतीला मला वाटतं 3-3.5 वर्ष झाले असतील. कसं आहे की प्रशासकाचा कारभार आणि नगरसेवकाच्या माध्यमातून, महापौराच्या माध्यमातून कारभार जो राहतो त्यामध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे. महापौर असला, उपमहापौर असला, नगरसेवक असले तर सातत्याने आपल्या वार्डामध्ये फिरत राहतात, जनता त्यांच्याकडे जात राहते, सातत्याने जनतेची काय अडचणी आहे समजून घेतात, त्या पद्धतीनं महानगरपालिकेमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये त्या मांडण्याचा प्रयत्न करतात, त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करतात. आता प्रशासक असल्यामुळे तुम्हाला काही जास्ती सांगायची आवश्यकता नाही. एक अधिकारी बाकी त्यांचे सहकारी काय तिथे करणार ते. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनता या प्रशासक राजाला प्रशासक राज जे चालू आहे त्या प्रशासक राजला कंटाळली आहे, आणि म्हणून लवकरात लवकर निवडणूक हव्या. आमचे जे बाकी सर्व पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा वाटतं की आम्हाला नगरसेवक म्हणून निवडून आलं पाहिजे, जिल्हा सदस्य म्हणून निवडून आलं पाहिजे, पंचायत समिती सदस्य निवडून आलं पाहिजे, महापौर झालं पाहिजे. ते सुद्धा वाट पाहत आहेत, पण ह्या निवडणुका होत नाही इतके वर्ष. सरकार काहीतरी न्यायालयामध्ये कायद्याची बाजू मांडण्यासाठी कमी पडते का, हा सुद्धा प्रश्न त्यानिमित्तानं अनेक लोक विचारत आहेत. बीजेपीच्या वतीने नोंदणी सदस्य नोंदणी मोहीम सुरू केली त्यांनी, शिंदे गटाने सुद्धा सदस्य नोंदणी मोहीम सुरू केली. त्या मानाने विरोधी पक्षामध्ये समजा आपला असो किंवा शिवसेना असो, उभाटा गट असो, तर अशा प्रकारे या दौऱ्यानंतर सदस्य नोंदणी मोहीम म्हणा किंवा बाकी असं काय सदस्य नोंदणीचा अमरावती शहर जिल्ह्यातच नाही आहे, त्यांचे फॉर्म आलेले आहे, काही जणांनी भरूनही दिलेले आहे, ते चालू आहे. सदस्य नोंदणी जास्त आता नुकतीच सुरुवात झालेली आहे, अजून त्याला गती यायची आहे. त्याच्यामुळे सदस्य नोंदणीच्या बाबतीत सुद्धा गतिमान पद्धतीने सदस्य नोंदणी करण्याची आमची पुढील काळामध्ये आमचं काम प्रत्येक जिल्ह्यामध्ये राहणार आहे. विधान परिषदेवर अजितदादा गटाच्या आमदाराची नियुक्ती जाहीर झालेली आहे. आपल्याकडून काही तसं आहे का? काही शरद पवार गटाकडून काही आमदार वगैरे काही निश्चित करणार का? चला, धन्यवाद. हिंदुत्वादी संघटना म्हणतायत, सोबतच भाजपचे देखील काही लोक म्हणतायत. दुसरीकडे फडणवीसांनी असं म्हटलं की संरक्षण देणं त्या कबरीला कर्म करताय. कसं पाहता? कसं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे, अशा या परिस्थितीमध्ये कालच बजरंग दलच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन राज्य शासनाच्या माध्यमातून औरंगजेबाची कबर काढून टाकली पाहिजे, आणि नाही काढली तर आम्ही कार सेवाकडून ती उखडून काढू, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. हे अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे. राज्य शासनाची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे. समाजामध्ये अशा पद्धतीची द्वेषाची भावना पसरवणं हे काही योग्य नाही. त्याच्यामुळे राज्य शासनाने कडक पावले उचलून या बाबतीत जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, हे माझं प्रामाणिक इथे मत आहे.
प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे सपकाळ यांनी असं म्हणलं की औरंगजेब क्रूर शासक होता आणि फडणवीस देखील क्रूर शासक आहेत. औरंगजेबाशी तुलना केलेली आहे फडणवीसांची सपकाळांनी, सपकाळांनी. मी ऐकलं ते काँग्रेसचे अध्यक्ष जे बोलले ते मी ऐकलं. तुम्हाला काय वाटतंय नेमकं? मी अलग प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याच्या बाबतीत बोलेन. सर, राज्यात अनेक महत्वाचे प्रश्न असताना औरंगजेबाच्या कबरीसाठी ते उपस्थित केले जातात. हे राज्याच्या महत्वाच्या प्रश्नावर कुठेतरी लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. त्याचंच आम्हाला दुःख आहे की आज शेतकरी अतिशय अडचणीत आहे. कापसाला भाव नाही. CCIची खरेदी शनिवारपासून बंद करण्यात आली. आता कोणतीही शासकीय कापसाची खरेदी नाही आहे. आपल्याला माहीत असेल, आमचं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही कापसाला 13,000, 13,000, 14,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव दिला होता. पण या सध्याच्या सरकारने कापसाला 7,000च्या वरती कापसाचा भाव गेला नाही. आता शनिवारपासून CCIची खरेदी बंद झाली आणि CCIची खरेदी बंद झाल्यामुळे साहजिकच परत कापसाचे भाव त्या निमित्ताने कमी होणार. त्याचा CCIची खरेदी कमी केल्यामुळे व्यापारी त्याचा फायदा घेणार. त्याच्यामुळे कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. आपल्या जिल्ह्यात संत्रा मोसंबी फार मोठ्या प्रमाणात होते. काय परिस्थिती आपल्याला कल्पना आहे. कांद्याची परिस्थिती पहा, धानाची परिस्थिती पहा. त्यामुळे जे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे राज्य शासनाचं लक्ष नाही. जे महिलांवर अत्याचार होत आहेत तिकडे लक्ष नाही. त्याच्यामुळे हे सर्व जे ज्वलंत प्रश्न आहेत महाराष्ट्रातले तिथून लोकांचं लक्ष भरकटण्यासाठी अशा पद्धतीचे वक्तव्य, औरंगजेबाची कबर खोडून काढा अशा पद्धतीचे वक्तव्य किंवा छत्रपती शिवाजी महाराज अवमान करणं अशा पद्धतीची वक्तव्य फक्त जे ज्वलंत प्रश्न आहेत त्या प्रश्नापासून लोकांचं मत त्या निमित्तानं भटकवण्यासाठी अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित करण्यात येत असतात. मात्र महाविकास आघाडीमधून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उभाटा गट कुठेही या विरोधात सरकारला फुटून पडताना दिसत नाहीये. विरोधी पक्ष कुठेतरी कमी पडत आहात काय? बिलकुल नाही. विधानसभेमध्ये पाळलं, विधानसभेमध्ये अधिवेशन चालू आहे. विधानसभेमध्ये अधिवेशन चालू असताना ज्या पद्धतीनं आमचे महाविकास आघाडीचे आमदार हे सर्व प्रश्न अतिशय प्रभावीपणे तिथे मांडतात. जिल्ह्यात सुद्धा आमचे सहकारी, आमचे पदाधिकारी आपल्या आपल्या पद्धतीनं तिथे निवेदन देत असतात, तिथं आंदोलन करत असतात. त्याच्यामुळे हे जे सर्व प्रश्न आहेत त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे पदाधिकारी आहेत जिल्ह्यात ते सातत्यानं आपली प्रभावीपणे भूमिका तिथे मांडतात. सर, एक शेवटला तुम्ही लाडकी बहिणीचा मगाशी उल्लेख केलेला आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं की लाडकी बहिणीमुळे सरकारवर बोजा वाढलेला आहे. दुसरीकडे दत्ता भरणेंनी हे वक्तव्य केलेलं आहे. दत्ता भरणे असली अजून कोणी सर्वांना माहीत आहे. पण असं आहे की जेव्हा तुम्ही आश्वासन दिलं आणि त्याच्या भरोशावर तुम्ही निवडून आलात तर त्याच्यासाठी तुम्ही आता प्रयोजन करायला पाहिजे ना. तुम्ही लाडल्या बहिणीला वारेवर सोडू शकत नाही. लाडल्या बहिणीला तुम्ही 2100 रुपये कबूल केल्यानंतर आता तुम्ही मागे येऊ शकत नाही. लाडल्या बहिणीची नावं तुम्ही जी कमी केली, 50 लाख नावं लाडल्या बहिणीची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी केली. अशा पद्धतीनं लाडल्या बहिणीची तुम्ही फसवणूक करू शकत नाही. निवडणुकीमध्ये त्या लाडल्या बहिणीचे मतं घेतलेत आणि आता 50 लाख लाडल्या बहिणीचे नाव तुम्ही कमी करणार. त्यांना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देणार नाही. या सर्व बाबी आम्ही सातत्याने मांडतोय. सर, तुमचे जुने सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे, काय सांगा? असं आहे की कोणत्या पक्षाने आपल्या कोणत्या कार्यकर्त्याला निवडणुकीची उमेदवारी द्यावी हा त्या प्रश्नाचा त्या पक्षाचा प्रश्न आहे. मला इथे अमरावतीला आल्यावरच कळलं की त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तो त्यांच्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.